कभी अलविदा ना कहना भाग 6. निशी शांत डोळे मिटून तिचं आवडतं गाणं ऐकत होती आणि अचानक त्याने तिचा खाली मोबाईल आपटला. त्या आवाजाने ती खूप घाबरली. "हे काय केलं तुम्ही? का तोडला माझा मोबाईल? आणि हो, इतका उशीर का झाला तुम्हाला यायला?" तो आधीच खूप रागात होता आणि त्यात ती त्याला प्रश्न विचारत होती. त्यामुळे तो अजून जास्त चिडला. मला प्रश्न विचारणारी तू कोण? तुझी हिंमतच कशी झाली माझ्या रूममध्ये यायची? निघ आधी इथून." त्याचं हे वागणं बघून ती पूर्ण ब्लँक झाली होती. हा असा का वागतो आहे आणि का हे तिला समजत नव्हतं. तिने काय स्वप्न रंगवली होती आणि काय घडत होतं. अनुराग परत एकदा ओरडला. "तुला एकदा सांगितलेले समजत नाही का? मराठी समजत ना?" निशीला भीती वाटत होती, पण तरीही ती हिंमत करून बोलली, "हे बघा, आजच आपलं लग्न झालं आहे आणि तेही रजिस्टर मॅरेज. त्यामुळे तुमच्या माहितीसाठी सांगते की मी कायद्याने तुमची बायको आहे आणि त्यामुळे आजपासून ही रूम माझीसुद्धा आहे. सो मी कुठेही जाणार नाही आणि दुसरी गोष्ट, तुम्ही माझा मोबाईल तोडलात, तेही माझी काही चूक नसताना मग का प्रश्न विचारू नये मी?" तीही थोडी चिडली होती. डोळ्यातून पाणी येत होतं आणि तो तिच्याकडे बघतही नव्हता. अनुरागला प्रत्युत्तर ऐकून घ्यायची अजिबात सवय नव्हती. त्यामुळे तो अजून चिडला. "मी चांगला ओळखतो तुझ्यासारख्या मुलींना. पैसेवाला एखादा मुलगा शोधायचा आणि लग्न करून त्यांचं लाईफ बरबाद करायचं. इतकंच येतं मुलींना आणि तूही तशीच आहेस. एक कायद्याचं कोणाला सांगते, मी हे लग्न कधीच मान्य करणार नाही. लक्षात ठेव, काहीही झालं तरी मी तुला कधीच स्वीकारणार नाही. तुला राहायचं आहे ना या रूममध्ये राहा, पण मी बोललेल तसंच राहावं लागेल. मला मोठ्याने गाणी लावलेली अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे परत ही चूक करू नकोस. आणि तुझा मोबाईल फोडला ना मी, हे घे पैसे आणि घे नवीन मोबाईल. यात तुझ्या मोबाईलपेक्षा 10 पटीने चांगला मोबाईल येईल." असे बोलून त्यांनी तिच्या अंगावर पैसे फेकले आणि रागात चेंज करायला निघून गेला. झालेला प्रकार बघून निशी पुरती हादरली होती. डोळ्यातून अश्रू गळत होते. तिला ओरडून रडावं वाटत होतं. निघून जावंसं वाटत होतं तिच्या बाबांकडे. भीतीने तिचं पूर्ण शरीर थरथरत होतं. ती तशीच उभी होती, नजर शून्यात होती. तिने अर्नाटची प्रतिमा मनात बनवली होती. तिला तडा गेला होता. तिच्याबद्दल इतका राग होता त्याच्या मनात. पण का? तिने त्या व्यक्तीवर प्रेम केलं. एका नजरेत ज्याने तिला घायाळ केलं, तो असा वागेल तिच्याशी असा तिने स्वप्नात विचारसुद्धा केला नसेल. आता या क्षणाला काय करू हे तिला समजत नव्हतं. त्याचे ते शब्द तिच्या कानात निखाऱ्यासारखे जळत होते. तो कधीच आपला स्वीकार करणार नाही, तर मग का थांबावं इथे असं तिला वाटत होतं. जाऊन सांगावं का सगळ्यांना की शांत राहावं? विचार करून तिचं डोकं बंद करायची वेळ आली होती. तितक्यात अनुराग त्याचा आवरून आला. रूमच्या लाईट बंद केल्या आणि सरळ झोपून घेतलं. त्याला बघून तर तिचं होतं नव्हतं अवसान गळून पडलं. ती रडतच खाली बसली. सगळीकडे पैसे पसरलेले होते. तिने ते नीट गोळा केले आणि अनुरागच्या बेडशेजारी असलेल्या टेबलजवळ ठेवले. तिचा मोबाईलही फुटून विखुरलेल्या अवस्थेत होता. तोही तिने नीट उचलला. ज्या रूममध्ये काही वेळापूर्वी जो प्रकाश होता, तो अंधारात बदलला होता. तसंच तिच्याही बाबतीत झालं. काही वेळापूर्वी सुखी संसाराची स्वप्न बघणारी ती, आता सगळा अंधार दाटला होता तिच्यासमोर. बाजूला असलेल्या सोफ्यावर जाऊन ती झोपली. बराच मोठा होता तो सोफा. तिच्या घरी तिचा बेड होता, कदाचित त्यापेक्षाही मोठा असेल. पण झोप काही लागणार नव्हती. इतका राग होता मनात तर लग्नच करायचं नव्हतं ना. का केलं लग्न? तेव्हा का असं माझ्यासोबत काय मोठा गुन्हा केला मी? आणि बाबांना सांगितलं तर? नाही नको, ते तर मरूनच जातील असं काही समजलं तर. मी सुखी राहावी म्हणून सगळं काही केलं आहे माझ्या बाबांनी. त्यांना नाही मी त्रास देणार. भले मग मला कितीही संकट, दुःख झेलावी लागू दे. पण का हे असं? एका क्षणात सगळं संपतं. काय करू मी आता? हे तर कधीच माझा स्वीकार नाही करणार. खरंच कधीच नाही करणार. बराच वेळ तो तिच्या नशिबावर रडत होते. खूप विचार चालू होते. आणि तिच्या मनामध्ये एका पॉइंटला तर आत्महत्या करावी वाटली तिला. पण नंतर तिने स्वतःला सावरलं. परिस्थितीशी सामना करणारा मार्ग तिने निवडला. डोळे जरी बंद असले तरी मनात तिच्या अंधारमय भविष्याचा विचार चालू होता. काहीतरी ठरवलं होतं मनात. रडता रडता उशिराने तिला झोप लागली. सकाळी तिला लवकर उठायची सवय नव्हती. पहाटे ती लवकर उठली. अनुराग अजून झोपला होता.
आजची तिची सकाळ अनुरागचा चेहरा बघून झाली होती. अजून नीट उजाडलं नव्हतं, पण रूममधल्या मंद प्रकाशाच्या उजेडात त्याचा चेहरा दिसत होता. किती शांत झोपले आहे ते. 2 मिनिट ती त्याच्याकडे बघतच राहिली. कितीही झालं तरी तिचं खूप प्रेम होतं त्याच्यावर. तिचं पहिलं प्रेम, प्रथमदर्शनी प्रेम. आणि तेही ज्याचं नाव त्याचंच प्रेम. अशा मुलावर अनुराग या नावाचा अर्थ प्रेम असा होतो बरं का. पण कालचा प्रसंग लगेच तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि तिचे चेहऱ्यावर असलेले हसू कुठच्या कुठं गायब झाले. ती लगेच फ्रेश व्हायला गेली. आज तिचा परांजपे भवनामध्ये पहिलाच दिवस होता. ती छान तयार झाली. हलकी सिंपल नेटची ग्रीन कलरची साडी तिने नेसली. गळ्यात मंगळसूत्र घालताना तिचे हात थरथरत होते आणि लगेच तिचे डोळे भरून आले. शेवटी अनुरागच्या नावाचं मंगळसूत्र होतं ते. पण तिने परिस्थितीशी 2 हात करण्याचा मार्ग निवडला होता. त्यामुळे तिने लगेच स्वतःला सावरलं आणि तयार झाली. तो उठायच्या आधी ती खाली निघून आली. भाईसाहेब बाहेर वॉकला गेले होते. नंदिनीबाईही किचनमध्ये इन्स्ट्रक्शन देत होत्या. अनुराधाबाईही किचनमध्ये होत्या. ती आत गेली. तिला बघून खरं तर नंदिनीबाईंना खूप वाईट वाटलं, कारण तिचा चेहरा सगळं काही सांगत होता. रात्री तिला अनुरागचं वागणं समजले असणार हे त्यांना कळून चुकलं. आणि या सगळ्याला आपला नातू जबाबदार आहे हेही त्यांना माहीत होतं. खरंच या पोरीवर अन्याय झाला तर या स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही हेही त्या जाणून होत्या. पण त्यांनी भाईसाहेबांवर विश्वास दाखवला होता. "सुनबाई आलात? या, बसा," नंदिनीबाई म्हणाली. त्यांनी हसून तिचं किचनमध्ये स्वागत केलं. "हे बघा, तुम्हाला इथे कोणते काम करायची गरज नाही. फक्त यांना सांगत जा तुम्हाला काही लागलं तर. आणि हो, आता आपल्या घरातल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्या. हळूहळू सगळ्यांचे स्वभाव कळतील तुम्हाला. आणि काही विचारायचं असेल तर आम्ही आहोत. तुमच्या सासूबाई आहेत. काही काळजी करू नका." "हो. निशिता, तू लग्नाआधी जॉब करत होतीस ना?" अनुराधा म्हणाल्या. "हो. मग आता कधीपासून जॉईन होते?" "खूप जास्त सुट्टी नको घेऊ." "काय? मी जॉब करू शकते?" "हो बाळा. मग तू घरी बसून काय करणार आहेस? बाबा आणि तुझा नवरा दिवसभर कामासाठी बाहेर असतात. आईचं पण प्रोफेसर आहे. मीही घरीच नसते. सगळे काही ना काही करत असतात. मग तू घरी कंटाळा करशील. असंही नाही की तुला घरी सगळं आवरावं लागेल. घरात बरीच नोकर आहेत. त्यामुळे तू जॉब कर. मुलींनी स्वतःच्या पायावर उभं असावं. बरोबर बोलते ना मी आई?" अ, "हो. हे बघ, तुला या घरात आम्ही आमची लक्ष्मी म्हणून आणलं आहे. आमची मुलगीच आहेस तू. तुला सगळ्या प्रकारची सूट आहे. तू आधी जसं तुझ्या बाबाकडे राहत होती तसंच राहा. फक्त घर बदललं आहे तुझं. तो मात्र स्वतःला कोणासाठी बदलू नकोस. अगदी आधी जशी होतीस ना तशीच राहा." चुलबुली. काही गोष्टी देवावर आणि वेळेवर सोपवायच्या असतात. निशिला नंदिनीबाई कशाबद्दल बोलत आहे हे समजलं होतं. त्यामुळे तिला जरा बरं वाटलं. चला, घरात सगळेच खूप चांगले आहेत आणि आपल्या बाजूने कोणी जरी नसलं तरी बाईसाहेब आणि नंदिनीबाई आहेत. "ठीक आहे, मी जाईल जॉबला." "बरं, चला आता तुमच्यासोबत चहा घे. हे पण आले असतील ना? चल अनु, घे बाहेर जा." सगळे बाहेर हॉलमध्ये आले. बाईसाहेबही आले होते. त्यांना निशीकडे बघून खूप वाईट वाटलं. तिचे सुजलेले डोळे कालचा प्रसंग सांगून गेले. पण त्यांना निशीवर विश्वास होता की ती सगळं काही नीट करेल आणि आता तिच्या चेहऱ्यावर असलेलं हसू या विश्वासाची खूण होती. तिने काहीच विचारलं नाही, म्हणजे ती तयार आहे या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यायला. तिने आधी भाईसाहेबांचा आशीर्वाद घेतला, मग सगळे गप्पा मारत चहा-नाश्ता करत होते. खूप लवकर मिसळली होती सगळ्यांमध्ये. काही वेळाने अनुराधा कॉलेजला गेली. मग भाईसाहेब आणि नंदिनीबाई गप्पा मारत बसली. "सुनबाई, बिट्टू उठले की जिम करतात, मग त्यांना ज्यूस लागतो. जिम झाली असेल त्यांची तर तुम्ही घेऊन जा ज्यूस. आणि हो, मी सांगेल तुम्हाला त्यांचं सगळं रुटीन आणि त्यांच्या सवयी." निशिला आधी समजलं नाही कोणाबद्दल बोलत आहे, पण नंतर समजलं. पण तिला खूप हसू येत होतं. ते तिनं कंट्रोल केलं. नेमकं तेच नंदिनीबाईंनी हेरलं. "काय गं, हसायला काय झालं?" "ते काही नाही. निशिताबाई, आम्हाला समजेल हो, तुम्ही का हसतात ते. अनुरागचं बिट्टू नाव ऐकून हसू आलं ना तुम्हाला? खरं सांगा." निशी गडबडली, कारण भाईसाहेबांनी बरोबर ओळखलं होतं आणि आता खरं बोलण्याशिवाय काही पर्यायही नव्हता. "हो, पण छान नाव आहे." "सुनबाई, मग इतका का घाबरला? हसत राहावं माणसाने. आणि तुमच्या सासूबाई गेल्या कॉलेजला, त्यामुळे तुम्ही मस्ती करू शकता. आम्हाला आवडेल. आमची खूप जुनी इच्छा पूर्ण होईल. आम्हाला एक खोडकर नात हवी होती, पण झालं हे खडूस चिटकं बिट्टू."
पण तुम्ही आलात आणि ती इच्छा पूर्ण झाली, हो की नाही हो? हो ना. निशिबाई खूप आनंदी राहा. आम्ही दोघं तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्हाला वेळ आली की सांगू सगळं काही. पण आमच्या अनुरागला दूर करू नका. अगदी कोणत्याही परिस्थितीत. त्यांना खूप गरज आहे प्रेमाची आणि ते फक्त तुम्ही देऊ शकता. आम्ही काय बोलतो आहे समजतंय ना तुम्हाला? हो बाईसाहेब. निशीची दिवसाची सुरुवात खूपच छान झाली होती आणि अनुरागचा काहीतरी भूतकाळ नक्कीच असेल. पण आता त्याला आपलं करायचं हे ते मनाशी पक्क करते आणि त्याला ज्यूस घेऊन जाते. अनुराग नुकताच जिम करून आला होता आणि आपल्या ज्युलियट मॅडम आल्यापासून ज्यूस घेऊन आणि त्या हिटलर साहेबांना बघून पार हवेतच गेल्या होत्या आणि दिल धक-धक करने लगा. तो पाठमोरा उभा होता, बोलत होता कोणासोबत तरी. त्याची बॉडी, डोले-शोले बघून अजूनच प्रेमात पडलं. यार, हे ना असंच करणार आता. माझ्यासमोर असं बॉडी शो करणार आणि मी जास्त त्यांच्या प्रेमात पडत जाणार. मी प्रेम करणार आणि हे हिटलर बिट्टू चिडचिड करणार, ओरडणार. काय फायदा? यांनी मागे बघायच्या आधी डोळे भरून बघून घ्या निशिबाई. यार, इतके हँडसम का आहेत हे? जरा कमी हँडसम असते तर काय बिघडलं असतं का यांचं? लागायच्या नसत्या पोरीमागे. पण आता असं बघून वाटत आहे, की हट्ट मिठी मारावी यांना. किती छान फिलिंग असेल ना ती? पण माहीत नाही कधी अनुभव येईल की नाही. निशी आता बघून तर घे, बाकीचं नंतर बघू. तिचं मन तिला सांगत होतं. ती तिच्याच तंद्रीत होती तर आपले साहेब पलटले. झालं, जे व्हायचं ते झालं. ह्या आधीच त्यांच्या विचारात वेड्या झाल्या होत्या आणि तो असा एकदम मागे वळाला आणि तिच्या हातून ज्यूसचा ग्लास सुटला. त्या आवाजाने ती डचकली. सॉरी, ते चुकून झालं ते तुम्हाला काही नाही ते सॉरी. अनुराग चिडला आणि तिचा हा बावळटपणा बघून जोरात ओरडला. "चूप, एकदम चूप, मूर्ख मुलगी. तुला कोणी सांगितलं नसेल ते उद्योग करायला आणि घेऊनच आली तर नीटही नाही केलं ते काम. येतं काय तुला नेमकं नक्की?" निशी घाबरली, पण आता तिला चेहऱ्यावर ते दाखवायचं नव्हतं. तिने तिचं रूप दाखवून द्यायचं ठरवलं आणि ती चालू झाली. "ओह, हे बघा, चुकून झालं ते. मी काही मुद्दाम नाही केला आणि ही सगळी तुमची चूक आहे." एकतर ती उत्तर देत होती, त्याच्याशी बोलतही नव्हती न घाबरता. त्याला वाटलं होतं की ही निघून जाईल तिच्या घरी किंवा बोलणार नाही त्याच्याशी. पण ती तर ओरडून बोलत होती. तो जरा शॉक झाला. त्याला हे अपेक्षित नव्हतं. "माझी चूक? मी काय केलं? मी बोलतो का तुला? फोड तो ग्लास, मूर्ख. निघ इथून." निशी पण आता चिडली. "हे बघा, मी परत सांगते, ही रूम माझीही आहे आणि हो, तुमचीच चूक होती, समजलं?" ती त्याच्याकडे बोट दाखवून त्याच्या जवळ सारखत होती आणि हा घाबरून, हो घाबरून, द अनुराग परांजपे घाबरून मागे-मागे सरकत होता. निशी आता जरा मज्जा वाटत होती. कसं? काय माझ्यामुळे? मग काय? एकतर असे विथआऊट शर्ट आहात आणि त्यात इतके हँडसम आहात. मी काय कोणतीही मुलगी पगळेल आणि त्यात मी तुमची बायको आहे. जरी तुम्ही मानत नसलात तरीसुद्धा आणि अचानक मागे वळलात, काय करायचं मी? सुटला माझा तोल तुम्हाला असं बघून. अनुरागला यावर काय बोलावं तेच समजत नव्हतं. तो तर डोळे मोठे करून बघत होता. "काय निर्लज्जपणाची कळस मुलगी आहेस गं तू? काल इतकं सगळं बोलतो तरी बिनधास्त आहेस. काहीच फरक पडला नाही तुला आणि सरळ-सरळ लाईन मारते. लाईन कसली फ्लर्ट करते आहेस माझ्याशी. मी भाईसाहेबांना सांगेल हां. जा सांगा. काय सांगणार? की माझी बायको लाईन मारते? कोणाला सांगायचं आहे त्यांना सांगा. मी नाही घाबरत कोणाला. हे बघ, आधी हे सगळं साफ कर आणि कोणाला तरी ज्यूस आणायला सांग. डोक्यावर परिणाम झाल्यासारखं बडबडत आहेस. जा." जाते-जाते सांगायची गरज नाही हिटलर बिट्टू. निशी निघून गेली, पण जाता-जाता त्याला जे काही बोलून गेली ते त्याने ऐकलं. काय बोलली ही म्हणा? हिटलर बिट्टू? हे बिट्टूकांड आजी नाही तर धातूचं असणार आहे आणि हे हिटलर हीच असणार आहे. पण मी का तिला घाबरतो? अनुराग, तो मुलगा आहे, तू काय घाबरतोस तिला? आणि दिसायला ही बरी आहे. मला वाटलं होतं असेल साधीशी, पण बरी आहे. पण जरा आगाऊच आहे. हं, मला काय त्याचं? माझी सकाळ खराब झाली हिच्यामुळे आणि हिटलर काय बघतोच आता हिच्याकडे. खरंच हिटलरगिरी दाखवतो आता. आज अनुरागने नीट बघितलं होतं तिला. नाहीये, कधीपासून नुसता ओरडतच होता तिच्यावर. पण आज आपल्या मॅडमने त्यांचे रंग दाखवलेच. आता काय अनुराग उर्फ बिट्टूचं काही खरं नव्हतं. तो रागातच अंघोळीला गेला. तोपर्यंत तिने पण परत छान ज्यूस बनवला. तिला आज जरा खूप हसूच येत होतं. कालची परिस्थिती आणि आजचा तो यात खूप फरक होता. तिने ठरवलं होतं की त्याला असंच छळून-छळून प्रेमात पाडायचं. पण त्याचा राग झेलायला तिला स्वतःला तयार करायचं होतं. कारण तो रागात काहीही बोलत होता, अगदी मनाला लागेल असं. पण आपली निशी खूप धीराची होती. ती हसतच ज्यूस बनवत होती, तर नंदिनीबाई आल्या. तिला असं हसताना बघून त्यांना बरं वाटलं. "काय गं, काय झालं?" "काही नाही आजी, ते खरंच सांगू?" "हो,
खरंच सांग, आजी हे ना खूपच हँडसम आहेत. ते समोर असेल की स्वतःला पूर्ण विसरून जाते मी. पण त्यांना कधी असं वाटणार माहिती नाही. हां, पण आता काय झालं माहिती मी त्यांना हिटलर बिट्टू बोलले. मग? अगं खूप चिडला असेल तो. तू पण ना काय गोंधळ घालून ठेवलास. चिडले ना, पण मी पळून आले लगेच. आता दात काढा तुम्ही, पण आता झेला त्याचा राग. येडू. पण हे हिटलर मस्त होतं, पण आता मला ऐकून घ्यावं लागेल. बिट्टू कोणी सांगितलं तुला म्हणून? हो, कदाचित. मज्जा घेणारे तुझ्या टीममध्ये राहून जरा त्याला माणसात आणू. फक्त तू खचून जाऊ नकोस. तो काहीतरी बोलला तरी. हो आजी. त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि ती त्यांच्या कमाल निघून गेले. तिने पटकन ज्यूस बनवला आणि घेऊन गेली. तोपर्यंत अनुराग ऑफिससाठी तयार झाला होता. त्याने ज्यूस घेतला आणि निघाला. पण जाता-जाता त्याची नजर टेबलवर गेली. तिथे पैसे होते ते बघून त्याला रागच आला. इतका माज? निशीला आधी समजलेच नाही हा कशाबद्दल बोलतो आहे. ते पैसे घे गपचूप आणि मोबाईल घे स्वतःला. अनुराग म्हणतोय. नकोय मला तुमचे पैसे. मी काय तसल्या मुलींसारखी नाही, की पैसे लुटण्यासाठी लग्न करणारी. मी माझं बघून घेईन. तुमचे उपकार नकोत मला. ती चिडून खाली निघून गेली. तोही चिडून ऑफिसला गेला. तो दिवस तिचा घरात ॲडजस्टमेंटमध्येच गेला. बघू आता कुठपर्यंत उडतंय यांचं प्रेमाचं विमान. इकडे संजूबाई काही गप्पा बसतील का? 10 दिवसांत तिला पाटील साहेबांना प्रेमात पाडायचं होतं. तिने दुसऱ्या दिवशी स्टेशनमध्ये खूप सारी गुलाबाची फुले पाठवली. पण तिचं नशीबच फुटकं. त्यांना गुलाबाची ॲलर्जी होती. झालं. त्यांना खूप इचिंग व्हायला लागलं डोळ्यांना, हातांना आणि हे जेव्हा संजूला समजलं, बिचारी पळत आली स्टेशनमध्येला. सगळी फुलं स्वतः फेकून दिली. पाटील डोळे बंद करून डोक्याला हात लावून बसले होते आणि बाकीचे सगळेच टेन्शनमध्ये होते. कारण पाटील आता संजूला ओरडणार. आय एम सॉरी सर. माझं ते इंटेन्शन नव्हतं तुम्हाला त्रास द्यावा म्हणून. खरंच मला माहीत नव्हतं की तुम्हाला त्रास होतोय. ते तर हवालदार काकांचा फोन आला होता तेव्हा समजलं मला. सॉरी ना सर. प्लीज बोला ना काहीतरी. हवं तर ओरडा मला. एक कर, तुझं तर खरंच प्रेम असेल ना माझ्यावर तर माझा पिच्छा सोड. नको मला त्रास देऊ. जगू दे मला सुखाने. हात जोडतो मी तुझ्यापुढे प्लीज. परत कधी इथे येऊ नको. तू खरंच प्रेम करत असशील तर परत कधी या स्टेशनची पायरी तू चढणार नाहीस. पाटील खूप त्रासिक सुरात बोलले, पण संजूचे डोळेच भरून आले. तिला खूप हर्ट झालं होतं. ती काहीच न बोलता निघून गेली. पाटील पण त्या दिवशी लवकर घरी निघून गेले. रात्री 1:30ला हवालदारांचा फोन आला म्हणून पाटलांनी पटकन फोन उचलला. "काय? ओह गॉड! ओके, आलोच मी. लगेच निघतो. हो, हो, आलोच." तर मग मैत्रिणीनो, काय झालं असेल? कोणाचा असेल फोन? काय खबर मिळाली असेल हवालदार साहेबांना? तर या कथेच्या लेखिका शब्दधनी ह्या आहेत. कथा आवडत असेल तर पटकन एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जेणेकरून येणारा नवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. थँक यू फॉर वॉचिंग मन माझे चॅनेल.